अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना 4000 रुपये आज एकत्र खात्यात जमा करणार आहे। सरकारने तारीख आता निश्चित केलेली आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, जो कोण शेतकरी मित्र पीएम किसानचे योजनेचे हप्ते घेत असेल, कोण शेतकरी नमोचे शेतकरी योजनेचे हप्ते घेत असेल, तर त्या शेतकऱ्याने व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघायचा आहे। यामध्ये आता तुम्हाला मी सांगणार आहे तारीख आता, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्हींचे हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकत्रितपणे जमा होत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी 4000चा भरीव लाभ मिळत आहे। पीएम किसानचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 असा या दुहेरी लाभाची तारीख, योजनेची सविस्तर माहिती आणि लाभार्थी याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे। तर बघा, एकत्रित 4000 जमा होण्याची तारीख आता निश्चित केलेली आहे। पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा एकत्रित 4000चा हप्ता जमा होण्याची तारीख ही दोन्ही सरकारच्या हप्ता वितरणाच्या मंजुरीवर आहे आणि प्रशासकीय प्रक्रियेवर अवलंबून असते। सध्या स्थिती नोव्हेंबर 2025च्या संदर्भात पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता, उदाहरणार्थ 21वा हप्ता पीएम किसान योजनेचा हप्ता दर 4 महिन्यांनी वितरित केला जातो। डिसेंबर, मार्च, एप्रिल, जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबर या कालावधीसाठी मागील हप्ता वितरणाचा कालावधी विचारात घेतला तर पुढील हप्ता साधारणपणे डिसेंबर 2025च्या अखेरीस किंवा जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यात येण्याची आता शक्यता दिलेली आहे। तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपये हप्ता, अतिरिक्त हप्ता पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारकडून वितरित केला जातो। शासन निर्णय GR जारी झाल्यानंतर साधारणपणे 7 ते 8 दिवसात हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो। तर बघा शेतकरी मित्रांनो, निकष आणि महत्त्वाचा सल्ला सरकारने आता तुम्हाला दिलेला आहे। सध्याच्या माहितीनुसार दोन्ही योजनेचा 4000 रुपयेचा हप्ता एकत्रित लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता दिली आहे। ही तारीख केवळ मागील अनुभवावरून आधारित अंदाजित आहे। शेतकऱ्यांनी अधिकृत तारखेसाठी केंद्र सरकारच्या पीएम किसान आणि राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला आणि सूचना नियमितपणे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे। दोन्ही योजनाबद्दल सविस्तर माहिती बघा। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कृषी व कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या दोन्ही योजना महत्त्वपूर्ण आधार ठरल्या आहेत। प्रधानमंत्री सन्मान निधी योजना, तर फेब्रुवारी 2019 पासून ही योजना देशभरातील सर्व पात्र भूधारक शेतकरी कुटुंबांना पती पत्नी आणि 18 वर्षावरील अपत्य थेट आर्थिक सहाय्य मिळवतात। दरवर्षी 6000 रुपये असे 3 हप्ते समान 3 हप्त्यामध्ये 2000 प्रति हप्ता दिला जातो। ते त्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटी ट्रान्सफरद्वारे जमा केले जातो। दर 4 महिन्यांनी एक हप्ता, उदाहरणार्थ एप्रिल, जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबर, डिसेंबर, मार्च असा वितरित केला जातो। तर मित्रांनो बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023-24 या आर्थिक वर्षापासून महाराष्ट्र सरकारने सुरुवात केली आहे। राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता आल्यानंतर अतिरिक्त त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जातो। पीएम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना कुटुंबास 2000चा अतिरिक्त हप्ता दिला जातो। या दोन्ही योजना मिळून पात्र शेतकऱ्याला वर्षाला 12000 रुपये किसान आणि 6000 रुपये नमो शेतकरी, 6000 रुपये पीएम किसान योजनेचे पैसे असे 12000 रुपये टोटल मिळतात।
4,000 जमा झाले की नाही पेमेंट स्टेटस तपासण्यासाठी प्रक्रिया तुम्हाला लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या बँक खात्यात 4,000 रुपयेचा एकत्र हप्ता म्हणजेच 2,000 PM किसानचे आणि 2,000 नमो किसानचे जमा झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला पुढील 2 पद्धतीचा वापर करावा लागेल. तर PM किसान पोर्टलवर 2,000चा हप्ता तपासण्यासाठी PM किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर तुम्ही तुमच्या हप्त्याची सध्याची स्थिती तपासू शकता. वेबसाईटवर जावा. PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवर PM किसान गिव्ह इन यावर जावा. पर्याय निवडा. होम पेजवर फार्मर कॉर्नरमध्ये असलेल्या क्वेन यू स्टेटस तुमची स्थिती जाणून घेतो या पर्यायावर क्लिक करा आणि तपशील भरा. तुमची नोंदणी क्रमांक म्हणजे रजिस्टर नंबर भरा. स्क्रीनवर दिसणारा कवच कोड स्थापित भरा. पासपोर्ट पहा. गेट डाटा वर क्लिक करा. नंतर स्थिती तपासा. येथे तुम्हाला PM किसान योजनेच्या हप्त्याची सध्याची स्थिती आणि हप्ता जमा झाल्याची तारीख म्हणजे डेट ऑफ ट्रान्सॅक्शन दिसेल. तुमचा पेमेंट डन दिसत असल्यास 2,000चा हप्ता तुमच्यात जमा झाला आहे. तर मित्रांनो बघा, तुमच्या पेमेंट स्टेटसमध्ये पेमेंट डन असा दिसत असेल तर 2,000 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले असणार आहेत. तर पेमेंटचा स्टेटस तपासण्यासाठी PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे निधी मार्फत जमा होतो. या पोर्टलवरून तुम्ही दोन्ही योजनेच्या पेमेंटची स्थिती तपासू शकता. पोर्टलवर जावा. या अधिकृत पोर्टलवर जावा. पेमेंट स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करा. पर्यायावर क्लिक करा. माहिती भरा. स्कीममध्ये योजनेचे नाव उदाहरणार्थ PM किसान किंवा नमो शेतकरी योजना असे निवडा. तुमचा बँक खाते क्रमांक आणि आवश्यक माहिती भरा. OTP द्वारे किंवा सर्च बटनवर क्लिक करून पेमेंटची स्थिती तपासा. स्थापन येथे तुमच्या खात्यात किती रक्कम आणि कोणत्या तारखेला जमा झाले हे तपासू शकता. लाभासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्र आणि पूर्तता तुम्हाला लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 4,000 रुपयेचा लाभ एकत्र 2,000 PM किसान 2,000 नमो शेतकरी किसान मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी पुढील 3 महत्त्वाच्या बाबी पूर्तता करणे अनिवार्य आहे. यापैकी कोणतीही अट अपूर्ण असल्यास तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. तर बघा मित्रांनो, आवश्यक पूर्तता तपशील. नंबर 1, eKYC. PM किसान योजनेसाठी eKYC पूर्ण करणे अनिवार्य आहे. हे तुम्ही PM किसानच्या वेबसाईटवर किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन करू शकता. नंबर 2, आधार सीडिंग. बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे. DBT ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास हे बंधनकारक आहे. नंबर 3, भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत. शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेखच्या नोंदणी PM किसान पोर्टलवर अद्ययावत असणे आवश्यक आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी यापैकी कोणतीही अट पूर्ण केली नाही त्यांनी तत्काळ पूर्ण करून घ्या, अन्यथा तुम्हाला येणारा हप्ता आता मिळणार नाही. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला सरकारने कोणकोणत्या अटी पूर्ण करायला सांगितल्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करा. आणि जर तुम्ही या अटी पूर्ण केला नाही तर तुम्हाला या योजनेचा 21वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार नाही. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकारने, राज्य सरकारने व केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी दिलेली आहे. शेतकऱ्यांसाठी हे पैसे देऊन त्यांना आर्थिक मदत, आर्थिक सहाय्य देते. शेतकरी कुटुंबांना शेतीसाठी लागणारा खर्च, अन्य आवश्यक वस्तू, गरजू वस्तू देण्यासाठी सरकारने ही नवीन योजना राबवलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना PM किसान योजनेवरती 2,000 आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेवर 2,000 असे मिळून शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळण्यास सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा, PM किसान योजना 2019 मध्ये सरकारने चालू केलेली होती आणि नमो शेतकरी योजना ही 2021-22 मध्ये सरकारने चालू केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकत्र 4,000 निधी देऊन
सरकार शेतकऱ्यांचे ओझे कमी करत आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 4,000 रुपये सरकार देऊन तुमच्या अंगावरचे बोज कमी करून अनेक सरकार नवनवीन शेतकऱ्यांसाठी योजना राबवत आहे. जसं की कर्जमाफी, पीक विमा, अशाच नवनवीन शेतकऱ्यांसाठी सरकार योजना आणत आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन माहिती पाहण्यासाठी, शेतीविषयी, कर्जमाफीविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.